आज काय झालं कोणास ठाऊक, पण आमची मॅडम अख्खी रात्र झोपली नाही. दिवस निघतोय पण आमच्या मॅडमचा झोपायचा काही पत्ताच नाही. सकाळी 5:30 वाजता मॅडमला झोपी घातलं आणि मी पण झोपली. ज्यावेळेस जाग आला तोपर्यंत मम्मीचा स्वयंपाक वगैरे आवरून झाला होतं. गहू धुवून मम्मी सुकत घालत होते. तर इथं भांड्याचा राडा पडलेला होता. मी उठले आणि अगोदर भांडे, किचन वगैरे पूर्ण साफ करून घेतलं. जोपर्यंत माझे भांडे घासून झाले तोपर्यंत मम्मीने चिवतायची तयारी करून दिली. आणि आमच्या मॅडम तयारी करून बाहेरच्या लोकांना आवाज देत होत्या. त्यांना त्यांच्या हलवा सोडून मी इथं आले खिचडी बनवायला. कारण सर्दीने अशी हालत जाम झाली आहे ना की काही दुसरं खायला पण मन होत नाही आणि काही करायलासुद्धा मन होत नाही. तर सिंपल अशी खिचडी बनवायची मी इथं तयारी सुरू केली. तर मी काही बनवेन आणि गडबड नाही होईल हे तर शक्यच नाही आहे. इथं मोठं पातेलं घेण्याऐवजी मी छोटं पातेलं घेतलं. आणखीन तर तांदूळसुद्धा धुवून टाकायचे बाकी राहिले होते. तर लगेच मी पातेलं बदललं आणि खिचडी शिजायला ठेवली. म्हटलं जोपर्यंत आपली खिचडी शिजते तोपर्यंत आपण बाकीचे कामं आवरून घ्यावं. तर इथं मी फरची पुसून घेतली. फरची पुसून झाली की लगेच खिचडी पण शिजली. खिचडी शिजली की लगेच जेवण करायला घेतलं. जेवायला बसले 2 घास खात नाही की आमच्या चिडू मॅडमचा आवाज आला. आमच्या मॅडमची झोप खुलली होती. मग काय चिडूसुद्धा आली जेवण करायला आमच्यासोबत, तेही तिचा फेवरेट चमचा घेऊन. तसे आमच्या मॅडमने आज केलेले मेकअपचे हाल बेहाल करून ठेवले. असो, मग तिला तिच्या पद्धतीने जेवू दिलं आणि मी सुद्धा जेवण करून घेतलं. ते झालं की लगेच मी एवढ्या साऱ्या गोळ्या खाल्ल्या. आणि आजकाल चिवते तर मम्मीची प्रत्येक कामात मदत करते, जशी की गहू फैलवायला किंवा मेथी साफ करायला. ही जोडी तर